अभंगात लगेच येतो. जगामध्ये काही गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितलेल्या आहेत, अत्यंत दुर्लभ आहे. विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात जगामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. पहिल्या श्लोकामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात आणि दुसऱ्या श्लोकामध्ये 8 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. जगामध्ये म्हणे 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्या अत्यंत भाग्याने अत्यंत पूर्वजन्मातल्या पुण्याईनेच प्राप्त होणाऱ्या आहेत. साधू संतांच्या देवाच्या ईश्वराच्या कृपेनेच प्राप्त होणाऱ्या 3 गोष्टी जगामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत. एक मनुष्यत्व प्राप्त होणं दुर्लभ आहे. मुमुक्षुता परमार्थ करण्याची इच्छा निर्माण होणं दुर्लभ आहे. आणि परमार्थ करावा वाटला तर तो परमार्थ करून घेणारे महापुरुष आणि त्या महापुरुषांचा संश्रय. संश्रय शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक आहे त्यांचा आश्रय आणि दुसरा अर्थ त्यांची सेवा. त्यांचा आश्रय मिळणं आणि त्यांच्या आश्रयाने राहून पुन्हा त्यांची सेवा घडणं जगामध्ये सर्वात दुर्लभ आहे. विठ्ठल दुर्लभ गोष्टींपैकी पहिली गोष्ट आहे नरदेह प्राप्त होणं. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 100 वर्षाचे गणना तुम्ही वासुदेव वासुदेव. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय संतांनी चिंतन केलंय महाराज. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा नरदेह प्राप्त होणं जगातली पहिली दुर्लभ गोष्ट आहे. प्राप्त झालाच नरदेह तर परमार्थ करणारे लोक किती आहेत. पण परमार्थात यावं वाटणं, साधू संतांची सेवा करावी वाटणं, नामस्मरण करावं वाटणं, काहीतरी ईश्वराची सेवा देवाची सेवा करावी वाटणं, अशा सोहळ्यामध्ये कीर्तनामध्ये यावं वाटणं, कीर्तन ऐकावं वाटणं, इथं आल्याच्या नंतर काहीतरी सेवा माझ्याकडून घडावी अशा प्रकारची वृत्ती अंतःकरणात निर्माण होणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. मनुष्य देह प्राप्त होण्यापेक्षा परमार्थ करावा वाटणं हे त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. आणि असा परमार्थ करून घेणारे संत भेटणं हे त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे. विठ्ठल मी सांगत होतो पहिल्या श्लोकामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या आणि तिथंच विवेक चूडामणीमध्ये दुसरा एक श्लोक आहे, दुसऱ्या नंबरचाच आहे. त्या श्लोकामध्ये मात्र 7-8 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात. अत्यंत दुर्लभ आहे म्हणे. काय काय भेटणं दुर्लभ आहे. जंतूनां नरजन्म दुर्लभम मतः पुंस्त्वं ततो विप्रता तस्मात् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वमस्मात् परम आत्मानात्म विवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिर् मुक्तिर्नो शतजन्म कोटि सुकृतैर्पुण्यैर्विना लभ्यते. विठ्ठल विठ्ठल
एक एक सांगतो ऐका. जंतूनाम नरजन्म दुर्लभम. या सगळ्या जगातल्या जीवांना नरदेह प्राप्त होणं दुर्लभ आहे, नरजन्म प्राप्त होणं दुर्लभ आहे. एक, जंतूनाम नरजन्म दुर्लभम मतः पुंस्त्वम. जन्म प्राप्त झाला तरी सुद्धा पुंस्त्वम पुरुषत्व प्राप्त होणं. पुरुषत्व म्हणजे पुरुषार्थ करणं. आपल्या भाषेमध्ये मनुष्य होणं सोपं आहे, पण माणुसकी प्राप्त होणं अवघड आहे. माणूस होणं सोपं आहे, पण माणुसकी असणं कठीण आहे. याला म्हणायचं पुंस्त्वम, अर्थात माणुसकी, मनुष्यत्व, मनुष्यपणा, मनुष्यपणा प्राप्त होणं, मनुष्यानं मनुष्यासारखंच वागणं, याला म्हणायचं मनुष्यत्व. आहे दिसायला मनुष्य, वागायला मात्र लागला ढोरासारखा, जनावरासारखा. तर दिसायला मनुष्य असला तरी त्या मनुष्यामध्ये मनुष्यत्व नाही, पशुत्व आहे. तुकोबाराय म्हणतात, काही नित्य नेमाविन अन्न खायतो श्वान, वाया मनुष्यपण, मनुष्यपण वाया मनुष्यपण, भार वाहेतो वृषभ. तो श्वान आहे, वृषभ आहे. तुकोबाराय म्हणतात, कारण त्याच्या मनुष्यपण व्यर्थ गेलेलं आहे. याला मनुष्यपणालाच म्हणायचं पुंस्त्वम. हा मनुष्यपणा असणं हे मनुष्य होण्यापेक्षा दुर्लभ आहे. पहिली गोष्ट मनुष्य होणं दुर्लभ आहे, दुसरी गोष्ट मनुष्यपणा प्राप्त होणं दुर्लभ आहे. त्यानंतर म्हटलं तो विप्रता. विप्रता म्हणजे ब्राह्मण जन्म प्राप्त होणं दुर्लभ आहे महाराज. कारण ब्राह्मण जन्मामध्ये त्या फक्त परमार्थ, अध्ययन, अध्यापन, चिंतन, परमात्म्याची सेवा ब्राह्मण जन्मामध्ये भरपूर घडते. आपल्यापेक्षा बघा तुम्ही ते अभिषेक करून घेणं, त्या निमित्तानं त्यांना ती सेवा घडतेच. कुठल्या तरी निमित्ताने ब्राह्मण हा सतत परमात्मा चिंतन करत असतो, म्हणजे करत असेल तर हा विषय चाललाय. करणारा असा ब्राह्मण, सर्व वैदिक मार्गाने जाणारा, सगळे नियम पालन करणारा आणि शास्त्रोक्त पद्धतीने आपलं ब्राह्मणत्व ठेवणारा, पालन करणारा असा ब्राह्मण जन्म प्राप्त होणं हे पुरुषत्वापेक्षा दुर्लभ आहे. विठाला नरजन्म दुर्लभम अतः पुंस्त्वम ततो विप्रता. त्यानंतर विप्रत्व प्राप्त होणं दुर्लभ आहे. तीन गोष्टी झाल्या. त्यानंतर सांगितलंय तस्मात वैदिक धर्म मार्ग परता. वैदिक धर्मावर आपण तत्पर असणं. आपला जो वैदिक धर्म आहे, सनातन हिंदू धर्म आहे, या धर्मावरच आपण लागून असणं. अर्थात आपला धर्म जो सांगतंय, जे सांगतं त्याच प्रकारचं आपलं आचरण घडलं पाहिजे. आपल्या धर्मामध्ये जे नाही त्याचं आचरण आपल्याकडून घडलं नाही पाहिजे. स्वधर्मी निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. छत्रपती संभाजीराजाप्रमाणे आपल्या धर्मामध्ये मृत्यू आला तरी चालेल, पण परधर्माचा स्वीकार न करणं याला म्हणायचं वैदिक धर्म मार्ग परता. विठाला जगातले सगळे धर्म महाराज आपल्या आपल्या धर्मावर आरूढ आहेत. ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, जे काही असतील ते, त्यांना धर्म म्हणावं की नाही इथून पुढं इथून शंका सुरू आहेत. पण तरी सुद्धा ते लोक कसे संघटनेमध्ये राहतात, एकत्र राहतात, आपल्या आपल्या नियमाचं काटेकोरपणे पालन करतात महाराज, पालन करतात. आपल्या धर्मामध्ये असणाऱ्या देवी देवतांचं ते अवहेलना करत नाहीत. त्यांचा जो काही खुदा असेल, कोण देव असेल, त्याची ते किती निष्ठेने सेवा करतात. आमच्याकडं मात्र सगळं बघा तुम्ही, आमच्या देवीची अवहेलना, देवाची अवहेलना, आमच्या धर्माची अवहेलना, आमच्या ग्रंथांची अवहेलना, आणि सगळं आपण सहन करणारे. उगच म्हणायचं मग आमचा धर्म, जय श्रीरामचे नारे लावायचे. काय त्याला अर्थ आहे महाराज? आपल्या धर्मामध्ये मांसाशन सांगितलं नाही, मांस खाऊ नये. आपल्या धर्मामध्ये महाराज दारू पिणं हा आपला धर्म नाहीये. शराब म्हणजे शराब मा पिब. वैदिक धर्म मार्ग परता. वैदिक धर्म सांगतो शराब मा पिब, दारू पिऊ नका. कलंज मा भक्षयस्व, मांसाशन करू नका, असं सांगणारा आपला धर्म आहे. आणि उगच मग जय श्रीराम म्हणायचं, सनातन हिंदू धर्म की जय म्हणायचं, याला काय अर्थ आहे मला सांगा ना. आपण काय त्याचं आचरण करतो का कळालं पाहिजे, आपल्याला ध्यानात आलं पाहिजे. मांस खाणारा आणि दारू पिणारा महाराज सनातन धर्मातला असू शकत नाही महाराज. या धर्मातला असू शकत नाही. या धर्मातला अशा प्रकारचं आचरण व्यसन करू शकत नाही. करत असेल तर तो आपल्या धर्माचा आहे असं म्हणण्याचा त्यालाही अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल.
जाऊ द्या, बाकीचे धर्म बघा, आपल्या आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना ते त्यांच्या त्या कुराणाचं बायबलचं ज्ञान देतात. आपल्या मुलांना आपण किती गीतेचं ज्ञान दिलं, किती ज्ञानेश्वरीचं ज्ञान दिलं, किती हरिपाठाचे अर्थ आपण समजावून सांगितले. आपल्या मुलांना आपणच सांगितलं पाहिजे ना. कोण सांगणार आहे? शाळेमध्ये शिक्षक नाही सांगणार, आपणच सांगावं. कारण शिक्षण पद्धती बदललेली आहे, गुरुकुल पद्धती राहिली नाही. आता आपल्या मुलांना जर सुसंस्कारित घडवायचं असेल तर अगोदर मायबापांना सुसंस्कारित व्हावं लागेल, त्याचं ज्ञान घ्यावं लागेल आणि त्या मायबापांनाच आपल्या मुलांना शिकवण द्यावी लागेल. याला हरिपाठ म्हणतात, या अभंगाचा अर्थ असा असा आहे, ही ओवी आहे, या ओवीचा अर्थ असा आहे, हा गीतेचा श्लोक आहे, याचा अर्थ असा असा आहे. हे सगळं ज्ञान आपल्या आईवडिलांनी जर आपल्या मुलांना दिलं तरच भविष्यामध्ये हा धर्म टिकून राहील महाराज. नाही तर भविष्यामध्ये आपल्या मुलांना गीता म्हणजे काय जर कळणं गेलं, ज्ञानेश्वरी समजणं गेले, कळेना गेले तर आपला धर्म कसा टिकायचा? ग्रंथ दोनच गोष्टीवर टिकत असतो. एक साधू संतांच्या आश्रयाने धर्म राहतो आणि दोन ग्रंथावर राहत असतो. ग्रंथाच्या आधाराने धर्म राहतो, नाही तर संताच्या आधाराने धर्म राहतो. म्हणून संत तर आपापले कार्य करून गेलेले आहेत, आता राहिलेत फक्त ग्रंथ. म्हणून ग्रंथाच्या आधारावर धर्म टिकू नये. पण आपल्या मुलांना जर आपण ग्रंथ शिकवले नाही तर भविष्यामध्ये आपला सनातन हिंदू धर्म धोक्यात आहे. विठाल विठाल म्हणून तस्मात वैदिक धर्म मार्ग परता. वैदिक धर्माच्या मार्गावर आरूढ होणं हे त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे. मला वाटतं 4 गोष्टी झाल्या. त्यानंतर सांगितलेलं आहे वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वम अस्मात् परम. याच्याही पेक्षा परम म्हणजे अत्यंत कठीण काय असेल? आचार्य शंकराचार्य सांगतात तर शास्त्राची विद्वत्ता प्राप्त होणं, सगळ्या प्रकारची ज्ञान कौशल्य प्राप्त होणं. न्यायशास्त्र काय सांगतं, व्याकरणशास्त्र काय सांगतं, सांख्यशास्त्र काय सांगतं. देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, तेथ विसंवादे धरिती आयुधे हाती. हे विसंवाद काय आहेत, हे 6 दर्शनं कोणते आहेत, हे सगळं असं दर्शनाचं शास्त्राचं ज्ञान प्राप्त होणं याला विद्वत्ता म्हणतात. आणि अशा प्रकारची विद्वत्ता प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. शंकराचार्य सांगतात 5वी गोष्ट ही अत्यंत दुर्लभ आहे. बरं, एखाद्याला ही विद्वत्ता प्राप्त झालीच, किती कठीण आहे सांगण्याची गरज नाही महाराज. आळंदीला येऊन बघा, मृदंग वाजवायला शिकणं सोपी गोष्ट आहे. महाराजांना विचारा, बोट फुटेपर्यंत हे ज्ञान ही कला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, सोपं नाही. गायन करण्यासाठी पेटी फुटेपर्यंत, कंठ इकडं फुटेपर्यंत प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा कुठेतरी ताल स्वर एखाद्या रागाचं ज्ञान होतं. आपल्याला प्रयत्न करावे लागतात. शास्त्राचं ज्ञान करण्यासाठी रात्रंदिवस घोकमपट्टी करावी लागते, पाठांतर करावं लागतं, गुरूंची सेवा करावी लागते, तिथं मधुकरी मागावी लागते, जेव्हा येईल तेव्हाच खायला भेटतं. सगळे क्लेश असतात, त्रास असतो. हा सर्व त्रास सहन करून त्या क्षेत्रातली, मृदंगाच्या क्षेत्रातली, गायनाच्या क्षेत्रातली, कीर्तनाच्या, शास्त्राच्या सगळ्या क्षेत्रातली विद्वत्ता प्राप्त करणं दुर्लभ आहे, अवघड आहे म्हणतात. विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम. विद्वानाचे कष्ट काय असतात? सुभाषितकार म्हणतात विद्वानालाच माहिती आहे, ते बाकीच्या लोकांना काय कळणार आहे. नाही वंध्या विजानाते गुरुवीम प्रसव वेदनाम. एखाद्या वंध्या स्त्रीला प्रसूतीच्या वेदना काय कळणार आहेत, तसं एखाद्या अज्ञानी मनुष्याला शास्त्रज्ञान प्राप्त करत असताना होणारे क्लेश काय कळणार आहेत, असं याचा अर्थ आहे. म्हणून विद्वत्ता प्राप्त होणं त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे असं सांगितलेलं आहे. एखाद्याला विद्वत्ता प्राप्त झालीच तर त्यानंतर सुद्धा असं म्हटलंय आत्मानात्म विवेचनम. आत्मा काय, अनात्मा काय हे कळणं हे त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे. आत्मा तो आत्मयाचे ठाई देखिजे देहीचा धर्मो देही ऐशे देखणे ते पाही आन आहाते. असं म्हणताना ज्ञानोबरायांनी सुद्धा सूचित केलंय, असं ज्यांना ज्ञान होतं ना असे काही विरळे लोक असतात, काही अल्प अशा प्रकारचे ते साधक असतात, ज्ञानी असतात. बाकीच्यांना आत्मा अनात्मा याचं ज्ञान नसतं. पण आत्मानात्म विवेचनम 6वी गोष्ट दुर्लभ आहे. त्यानंतर सांगितलंय स्वनुभव. हा स्वानुभव शब्दाचा अर्थ आहे आत्मानुभव. आत्मा काय, या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. योगशास्त्र असेल, सांख्यशास्त्र असेल, आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला करून देतं. तदा द्रष्टुस्वरूपे अवस्थानम. असं आत्मस्वरूपाचं अवस्थान होणं, ज्ञान होणं हे त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे.
आणि याच्याही पेक्षा दुर्लभ पुन्हा आणखी सांगितलेलं आहे, आत्मानुभव प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा हा आत्मा केवळ देहापुरता मर्यादित नाही, हा आत्माच ब्रह्म आहे अशी ब्रह्मात्मना संस्थिती, यालाच मुक्ती म्हणतात, यालाच मोक्ष म्हणतात. ब्रह्मरूपाने माझा आत्मा व्यापक आहे असं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होणं जगातलं एक नंबरचं नाही, सर्वात दुर्लभ काय असेल तर हे ते ज्ञान आहे की ज्या ज्ञानामध्ये आत्मा ब्रह्मरूपाने कळतो, हे ज्ञान जगातलं दुर्लभ आहे. विठाल ब्रह्मात्मना संस्थिती ही मुक्ती ही, यालाच मुक्ती असं म्हणा. आणि अशा प्रकारची मुक्ती अर्थात मोक्ष अवस्था शंकराचार्य म्हणतात मुक्तिर्नो विंदती, प्राप्त होत नाही. कशाने? शत जन्म कोटी सुकृतैहि कृतैहि पुण्यैर्विना, शेकडो करोडो जन्मामध्ये केलेल्या सुकृताशिवाय पुण्याशिवाय अशा प्रकारची मुक्ती ब्रह्मावस्था प्राप्त होणं शक्य नाही. जगातलं सर्वात दुर्लभ जर काय असेल तर मोक्ष प्राप्त होणं, आपला उद्धार होणं, आपलं कल्याण होणं, आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होणं, परमात्म्याचं ज्ञान होणं, असं अभेद ज्ञान होणं, हे जे ज्ञान आहे की ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती प्राप्त होते, ते ज्ञान प्राप्त होणं शंकराचार्य म्हणतात जगात अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुष्प्राप्य आहे, अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. का कठीण आहे बरं? ऐका, हे असं ज्ञान प्राप्त होणं म्हणजे मुक्ती प्राप्त होणं, मोक्ष प्राप्त होणं. मग असा मोक्ष प्राप्त होणं का दुर्लभ आहे? त्याचं उत्तर आहे असं ज्ञान प्राप्त होणं दुर्लभ आहे. मोक्ष प्रापक असं ज्ञान प्राप्त होणं दुर्लभ आहे. ज्ञान प्राप्त होणं का दुर्लभ आहे? तर ज्ञान प्राप्त करून देणारे संत भेटणं दुर्लभ आहे म्हणून. विठाल मोक्ष प्राप्ती करून घेणं दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? प्राप्त करणारा जो प्रापक आहे तोही दुर्लभ आहे. प्राप्य मोक्ष दुर्लभ आहे. प्राप्त करून घेणारा प्रापक असा मुमुक्षु साधक दुर्लभ आहे. आणि असा मोक्ष प्राप्त करून देणारे प्रापयिते जे संत आहेत ते सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून मोक्ष प्राप्त होणं दुर्लभ आहे. का? सर्वात महत्वाची गोष्ट, मोक्ष प्राप्त होणं दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? मोक्ष प्राप्त करून घेणारा जगात मिळणं दुर्लभ आहे. कोणाला मोक्ष पाहिजे सांगा ना? खऱ्या अर्थानं मोक्ष प्राप्त, मला मोक्षच प्राप्त करून घ्यायचा आहे, मला मुक्तच व्हायचं आहे, दुसरं काही मला नकोच आहे जगामध्ये. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, असं व्हावं असं वाटणं जगामध्ये किती लोकांकडे सांगा मला? किती लोकांना असं वाटतं जगामध्ये? पण असं ज्यांना वाटतं असे लोकच मुळात अगोदर दुर्लभ आहेत, अत्यंत दुर्लभ आहेत. का? लोकांना संसारच पाहिजे, पैसाच पाहिजे, राजकारण पाहिजे, सगळंच पाहिजे लोकांना, सगळे विकार पाहिजे, संसार पाहिजे, जन्म मरण पाहिजे, दुःख पाहिजे, सगळं पाहिजे, पण त्यांना मोक्ष सोडून पाहिजे. मोक्ष नकोय महाराज. आमचे गुरुवर्य सांगत असतात, बाबा सांगत असतात, खऱ्या अर्थाने विचार केला तर सर्वांना मोक्षच प्राप्त करायचा, अर्थात आनंदच प्राप्त करायचा आहे. पण त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी निघालेले साधक किती आहेत याचा विचार केला तर ते साधक अत्यंत दुर्लभ आहेत महाराज. एक असा साधक होता, परमार्थ करायला निघाला, तपश्चर्या करू लागला आणि तपश्चर्या करता करता थोड्या दिवसामध्येच त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली. परमात्मा भेटले, माग वरदान, काय इच्छा, तुला काय पाहिजे सांग बाबा. त्यानं सांगितलं मला मुक्ती पाहिजे. लोक म्हणतात ती मुक्ती काहीतरी असते, मला काही माहिती नाही कशाला मुक्ती म्हणतात वगैरे, पण तो मोक्ष मला पाहिजे, मुक्ती पाहिजे. भगवंताने लक्षात आलं देवाच्या की हा मोक्ष मागतोय, पण याला मोक्ष म्हणजे काय वगैरे काही माहिती नाहीये आणि याला मोक्षच पाहिजे असंही काही नाही. त्यानं तपश्चर्या केली, देव करुणाघन आहे, प्राप्त झालेला आहे. आणि देवानं सांगितलं काय पाहिजे, हा म्हणतो मुक्ती पाहिजे. देवानं सांगितलं एक काम कर, तुला मी असं विचारतो, तुला जर आत्ता मोक्ष पाहिजे असेल, आत्ताचे आत्ताच, तर मग मात्र असं होईल, कारण तू अनेक पाप केलेले पूर्वजन्मात, त्यामुळं आत्ता मी तुला मुक्ती देऊ शकतो, पण तुझ्या अंगाला कोड फुटेल, तुला अत्यंत तुझ्या अंगावर माशा बसतील, तुला त्यात चावतील, दंश करतील, तुझ्याजवळ कोणी लोक बसणार नाहीत, अत्यंत तुला त्रास होईल, शारीरिक क्लेश होतील. मग तुला आत्ता मुक्ती पाहिजे असेल तर असा त्रास होईल. पण तू जर म्हणशील की नाही कालांतराने थोडंसं काही दिवसांनी दमानी मोक्ष मला प्राप्त करून दिला तरी चालेल, तर मग त्यावेळेस मात्र हळूहळू तुला मोक्ष प्राप्त होईल, पण मग तुला काही त्रास वगैरे होणार नाही.
तुला कधी मोक्ष पाहिजे सांग, मग आता मोक्ष पाहिजे का थोडा वेळानं चालेल? त्या साधकानं सांगितलं, देवा आता मोक्ष प्राप्त होऊन जर अंगाला कोड फुटत असेल, लोक जवळ येत नसतील, थोडं दुर्गंध सुटत असेल, त्रास होत असेल, तर मग आत्ताचा मोक्ष मला काही नकोय म्हटलं. आत्ता मोक्ष मला नकोय, मग जरा दम्माने झाला तरी चालेल म्हटलं, काही अडचण नाही, एवढी काही गडबड नाही मला मोक्षाची. असं जर मोक्षाविषयी वाटत असेल तर अशा मनुष्याला मोक्ष प्राप्त करायचाच नाही, मग होईल कसा? म्हणून दुर्लभ आहे. आमचे गुरुजी सांगत असतात, गुरु डॉक्टर महाराज बाबा सांगत असतात की त्यांच्या गुरुजींकडे काही लोक यायचे, ते म्हणायचे आम्ही 50-60 वर्ष अभ्यास करतो, श्रवण चाललंय, मनन चाललंय, निदिध्यासन चाललंय, तरी सुद्धा आम्हाला मोक्ष प्राप्त झाला असं वाटत नाही, एक आनंद अनुभूती प्राप्त झाली असं वाटत नाही, असं का होत असेल? तेव्हा ते स्वामी महाराज सांगायचे त्यांना, खरं सांगू का याचं उत्तर, तुला का 60 वर्ष चिंतन करून साधना करून सुद्धा मोक्ष प्राप्त झाल्याचा अनुभव येत नाही? खरं सांगू याचं उत्तर काय येते, तुला हे पाहिजेच नाही, तू याच्याकरता आळंदीला आलाच नाही, असं ते म्हणायचे. म्हणजे खरा तसा त्या प्रश्नाचं उत्तर खरं हे आहे की ज्याला मोक्षच पाहिजे ना, त्याला मोक्ष देण्यासाठी ज्ञानोबराय तिथं बसले. जयाने घातली मुक्तीची गवादी, ते ज्ञानोबराय तिथं बसले. ज्याला मोक्षच पाहिजे त्याला मोक्ष ज्ञानोबराय देतातच. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, अशी समाधी तिथं आहे. महाराज ज्ञानोबराय तिथं बसलेत. का त्याला मोक्ष नाही प्राप्त होत? आणि जर होत नसेल तर निश्चित त्याचा अर्थ हा असेल की त्याला मोक्ष पाहिजेच नाही. म्हणून मोक्षच मला पाहिजे अशी तीव्र जिज्ञासा असणारा मोक्ष प्रापक अधिकारी जगात असणं अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून मोक्ष दुर्लभ झाला. विठाल मोक्ष प्राप्त करून घेणारा तीव्र अशा प्रकारचा जिज्ञासू जगात असणं, असा श्रेष्ठ अधिकारी जगात असणं दुर्लभ आहे. म्हणून मोक्ष दुर्लभ आहे, म्हणून मुक्ती दुर्लभ आहे, शंकराचार्य सांगतात. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्याला असा मोक्ष प्राप्त करावा, मोक्षच मला पाहिजे अशी तीव्र जिज्ञासा एखाद्याला समजा झालीच, तर असा मोक्ष प्राप्त करून देणारे संतच आहेत. पण असे संत भेटणं जगात अत्यंत दुर्लभ आहे. बहुअवघड असे संत भेटे करू जगदेती, करुणा करुणा बहुअवघड धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परिया साधूची भेटी न होईल गा. अत्यंत दुर्लभ काय असेल तर मोक्ष प्राप्त करून देणारे, ज्ञान प्राप्त करून देणारे संत भेटणं दुर्लभ आहे. तर साधू शिवाय मोक्ष नाही प्राप्त होत. महाराज हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे, तरीच तरावे. तरावे म्हणजे मोक्ष प्राप्त व्हावा. कधी? संत पाय हे सेवावे तरीच. साधू शिवाय, संत सेवेशिवाय आपला उद्धार होत नाही. आपण संसार सागरातून तरुण जाणारच नाही. म्हणून साधू भेटणं, त्यांची सेवा घडणं जगात सर्वात दुर्लभ आहे, सर्वात दुर्लभ आहे.
सर्वात दुर्लभ आहे. पण असे संत भेटले ना महाराज, ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही, मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत भेटणं दुर्लभ आहे. म्हणून संत असे भेटलेच, पूर्व पुण्य उदयाला आलंच. आणि जर आपल्या जन्मानं आपल्या भाग्यानं असे संत भेटले तर काय करावं तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. असे संत भेटल्याच्या नंतर तुकोबाराय सांगतात, खरा संत प्राप्तीच्या नंतरचा विधी काय असेल तर तो हाय. श्री संतांची या माथा, त्यांच्या चरणावर माथा टेकावा. साष्टांग हे करी दंडवत, त्यांना साष्टांग अशा पद्धतीने दंडवत घालावा. पूर्ण प्रत्येक शब्दाला मला स्पर्श करून चिंतन नाही करता येणार, थोडा वेळ राहिला आहे. श्री संतांची या, तुकोबाराय या अभंगामध्ये संतांना एक शब्द वापरतात, श्री. श्री संतांची या असं म्हटलेलं आहे. ऐका, श्री म्हणजे काय आणि संतांच्या पाठीमागे हा श्री शब्द तुकाराम महाराजांनी का लावला. श्री शब्दाचे वेगवेगळे अर्थशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. श्री शब्दाचा व्याकरणाच्या अंगाने जर आपण थोडासा विचार केला तर दोन धातू आहेत. श्रीम पाके, शिजविणे या अर्थाचा एक धातू आहे श्रीम पाके, आणि दुसरा एक नवम गणाचा धातू आहे श्री सेवायाम. श्री त्यात यकार आहे, य श्री सेवायाम, अशा दोन धातूपासून श्री हा शब्द बनलेला आहे. असे वेगवेगळे अर्थ आपल्याला व्याकरणाच्या दृष्टीने व्युत्पत्ती करून करता येतात. श्री म्हणजे काय, एक पहिली व्युत्पत्ती अशी आहे, नवम गणाचा धातू घेतला तर श्रीणाती इति श्रीही. श्रीणाती म्हणजे काय, दहती जाळते. पाके शिजविणे याचा अर्थ जाळणे असा अर्थ आहे. जी जाळते तिला श्री म्हणा, असं शास्त्रामध्ये चिंतन केलेलं आहे. श्री शब्दाचे अर्थ कोशामध्ये, वेदामध्ये, पुराणांमध्ये श्री शब्दाचं चिंतन आलेलं आहे. एवढं काही सांगता येते, थोडक्यामध्ये सांगून जातो. श्री
नाम श्रीणाती दहती दारिद्र्यम इति श्रीही, असा श्री शब्दाचा पहिला अर्थ केलाय. आपल्या जीवनातलं दारिद्र्य नष्ट करते, जाळते, तिला श्री म्हणा. विठाल श्रीणाती दहती दारिद्र्यम इति श्रीही, आपल्या जीवनातलं दारिद्र्य नष्ट करते, संपवून टाकते, तिला श्री असं म्हणा. असा पहिला अर्थ केलेला आहे श्री शब्दाचा. दारिद्र्य संपवते म्हणजे श्रीमंती प्राप्त करून देते, संपत्ती प्राप्त करून देते, म्हणून श्री शब्दाचा व्यावहारिक पहिला अर्थ आहे संपदा, संपत्ती, लक्ष्मी, असा श्री शब्दाचा व्यावहारिक सरळ अर्थ आहे. आपल्या जीवनातील दारिद्र्य संपलं, जी 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 आल्याच्या नंतर तिला काय म्हणतात? श्री म्हणतात. म्हणजे संपत्ती आली म्हणजे दारिद्र्य गेलं, म्हणून संपत्तीला श्री म्हणतात. असा संपत्ती, असा श्री शब्दाचा पहिला व्यावहारिक अर्थ आहे. श्री म्हणजे संपत्ती, लक्ष्मी, धन, संपदा, असा श्री शब्दाचा एक अर्थ आहे. आणखी काय? श्री शब्दाचा अर्थ चिंतन करताना थोडंसं परमार्थाच्या अंगानं विचार केला तर श्री श्रीणाती दहती पापम इति श्रीही, असा एक महापुरुषाने अर्थ केलेला आहे कोशामध्ये की श्री म्हणजे काय? दहती, जाळते ती श्री. पण काय जाळते? आपल्या जीवनातलं पाप जाळते, पाप नष्ट करते, तिला श्री म्हणा. जोपर्यंत आपल्या जीवनातलं पाप संपलं नाही तोपर्यंत आपण श्रीमंत होत नाही. ज्या दिवशी पाप संपलं महाराज, पाप आहे म्हणून दारिद्र्य, लक्षात घ्या. पाप आहे म्हणून दारिद्र्य, पाप आहे म्हणून दुःख आहे, पाप आहे म्हणून संसार आहे. जगामध्ये जेवढं काही प्रतिकूल आहे ते सगळं कुणामुळे? पापामुळे आहे. म्हणून जी पापच नष्ट करते तिला श्री म्हणा. विठाला ऐका, थोडं चिंतन सांगून पुढे जातो. एक श्री शब्दाचा अर्थ आश्रय घेणे असा आहे. आश्रय घेणे, लक्षात ठेवा बरं. मी दोन अर्थ करून आलोय आणि हे सगळे अर्थ मला संतांकडे लावायचे. हे शास्त्रीय अर्थ आहेत श्री शब्दाचे, पण शास्त्रात असून काय उपयोग आहे? इथंच तुकोबारायांनी हा श्री शब्द संतांना लावलाय. श्री संतांची आहे माथा चरणावर, म्हणून संतांकडे मला हे सगळे अर्थ लावायचे. त्यामुळे दोन अर्थ झाले. दारिद्र्याचा नाश करते ती श्री, पहिला अर्थ. पापाचा नाश करते ती श्री, दुसरा अर्थ आहे. आणखी पुढे चालतोय मी. आश्रियते इति श्रीही, आश्रय कर्मणीतून व्युत्पत्ती केले. यया आश्रियते सर्वजनैहि आश्रयनीयो भवति इति श्रीही. याचा अर्थ असा आहे की जी प्राप्त झाल्याच्या नंतर जगामध्ये एखादा मनुष्य सगळ्या लोकांचा आश्रय बनतो, आश्रयणीय बनतो. सगळी लोक महाराज त्याच्याकडे जातात, चरणाला लागतात, त्याला मान मान्यता देतात. कुणाकडं? धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडं श्री आहे त्याला जगात मान, मान्यता, सन्मान सगळं मिळतं महाराज, सगळं मिळतं. यस्य अस्ति वित्तम स नरः कुलीनः. जो ज्याच्याकडे वित्त आहे, सुभाषितकार म्हणतात त्याला लोक कुलीन म्हणतात. काय कुलीन आहे? काय विद्वान आहे? सच अस्ति वक्ता, काय वक्ता आहे? काय श्रोता आहे? काय विद्वान आहे? काय ज्ञानी आहे? कुणाला म्हणतात? पैसेवाल्याला. म्हणून त्याच्या सगळे सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ते, सगळे गुण महाराज सोन्याच्या, कांचनाच्या, श्रीमंतीच्या आश्रयानं राहतात असं म्हटलंय. म्हणून जी श्री प्राप्त एकदा झाली की सगळे लोक त्याच्याकडे धावतात, त्याचा आश्रय घ्यायला लागतात, तिला म्हणतात श्री. विठाल विठाल. ऐका, आणखी थोडस सांगतो. जिचा आश्रय घेतल्याच्या नंतर आपण आश्रयनीय होतो जगाचे, हा जसा तिसरा अर्थ सांगितला तसा चौथा अर्थ श्री शब्दाचा अर्थ असा आहे श्रयती आश्रयीण उद्योगिनम पुरुषम इति श्रीही. लक्ष्मी कुणाचा आश्रय घेते? उद्योगी पुरुषाचा आश्रय घेते महाराज. म्हणून सुभाषितकार आपलं पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, वैदिक कोशांमध्ये श्री शब्दाचा अर्थ सांगताना ऋषीमुनींनी केलेले हे अर्थ आहेत.
कोणी सामान्य पुरुषाने केलेले अर्थ नाहीत, शास्त्रीय अर्थ आहेत हे श्री शब्दाचे. ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे, जी उद्योगी पुरुषाचा आश्रय घेते तिला श्री म्हणा. जो उद्योगी आहे, उद्योगशील आहे, काहीतरी उद्यम करतो, प्रयत्न करतो, उद्योग करतो, व्यवहार करतो, आपल्या भाषेत बिझनेस करतो काहीतरी, त्याच्या आश्रयानं संपत्ती राहते, श्री राहते. जो प्रयत्नशील नाही, आळशी आहे, त्याच्या आश्रयाला श्री येत नाही, त्याच्याजवळ श्री येत नाही. एक सुभाषित आहे, तेवढं सांगतो, ऐका. विठाल विठाल तो सुभाषितकार असं म्हणतो, उद्योगिनम पुरुषसिंहम उपैति लक्ष्मीर दैवेन देयम इति का पुरुषा वदन्ति दैवम निहत्य कुरु पौरुषम आत्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिद्ध्यते कोत्र दोषः. फार गोड चिंतन केलंय महाराज. तो असं म्हणतो, श्री म्हणजे लक्ष्मी कोणाच्या आश्रयानं राहते, कोणाकडे येते? उद्योगिनम पुरुष सिंहम. पुरुष सिंह म्हटले त्याला, पुरुष श्रेष्ठ, पुरुष व्याघ्र म्हटलंय. असा उद्योगी जो पुरुष आहे त्याच्याकडे लक्ष्मी येते, त्याच्याकडे लक्ष्मी येते. आणि जो म्हणतो की माझं प्रारब्ध मला देईन, माझं दैव मला देईन, दैवेन देयम असं कोणी म्हणत असेल, येते का पुरुषा वदन्ते, तो पुरुषच नाही, तो नपुंसक आहे असं म्हणणारा. म्हणून काय करावं? दैवम निहत्य कुरु पौरुषम आत्मशक्त्या. आपली पूर्ण शक्ती लावा, बळ लावा आणि पुरुषार्थ करा, प्रयत्न करा. दैवाला मारून टाका आणि प्रारब्धावर अवलंबून राहू नका. प्रयत्नशील व्हा, पुरुषार्थवादी व्हा. सुभाषितकार म्हणतो, प्रयत्न करीत राहा, माझं दैव मला देईल असं म्हणत बसू नका. आणि प्रयत्न करूनही जर तुम्हाला समजा लक्ष्मी नाहीच भेटली, श्री प्राप्त नाहीच झाले, तर दोष तुमचा नाही, मग दोष दैवाला द्या. विठाला विठाल म्हणून श्री शब्दाचा अर्थचिंतन करताना ऋषी मुनींनी श्री शब्दाचा चौथा अर्थ सांगितलाय, श्रयती उद्योगिनम इति श्रीही. उद्योगी पुरुषाचा आश्रय घेते तिला श्री असं म्हणा, असा एक चौथा अर्थ केलाय. आणखी वेगवेगळे अर्थ आहेत. परमार्थाच्या अध्यात्माच्या अनुषंगाने विचार केला तर श्रयती परमात्मानम इति श्रीही. भगवंतम परमात्म्याचा जी आश्रय घेते ती श्री आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मीला आश्रय कोणाचा आहे? भगवान परमात्म्याचा. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. सगळं जग ज्या लक्ष्मीच्या मागे लागलेलं आहे, ती लक्ष्मी परमात्म्याच्या चरणाची सेवा करण्यामध्ये स्वतःला दैववान म्हणते, समजते, भाग्यवान समजते. म्हणून ती लक्ष्मी ज्या परमात्म्याच्या चरणाच्या आश्रयाने राहते, म्हणून त्या लक्ष्मीला श्री म्हणतात. श्रयती आश्रयाने राहते, कुणाच्या? ब्रह्माच्या, परमात्म्याच्या आश्रयाने राहते, म्हणून तिला श्री म्हणतात. ऐका, श्री शब्दाचा एक अर्थ ज्ञान असा होतो. श्री म्हणजे काय? ज्ञान असा अर्थ होतो. का? एकदा ज्ञान प्राप्त झालं की तो खऱ्या अर्थानं जगातला श्रीमंत आहे. श्रीमंत म्हणजे काय? श्रीने संपन्न, युक्त. कोण आहे? ब्रह्मज्ञानी महात्मा आहे महाराज. ज्ञान झाल्याच्या नंतर सगळी संपत्ती त्याला प्राप्तच झाली ना. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुता, याला काय म्हटलंय? समाधी षटक, संपत्ती असं म्हटलंय. ही समाधी षटक काय? संपत्ती आहे. मग या संपत्तीमुळे ज्ञान प्राप्त झालंय, या संपत्तीमुळं ज्ञान प्राप्त झालंय, त्या ज्ञानाने त्याचं आत्यंतिक कल्याण झालंय. पण खरं जर काय ऐश्वर्य आपलं असेल तर ब्रह्मज्ञान प्राप्त होणं हे जगातलं खरं ऐश्वर्य आहे. पण अध्यात्माच्या अनुषंगाने श्री शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. भक्तिशास्त्राच्या अंगानं चिंतन केलं तर श्री शब्दाचा अर्थ भक्ती असा आहे. परमात्म्याच्या आश्रयानं राहते तिला श्री म्हणा. परमात्म्याच्या आश्रयानं कोण राहते? भक्ती राहते महाराज. परमात्म्याच्या अत्यंत जवळ घेऊन जाणारी कोण आहे? भक्ती आहे. राधामय्या आहे.
पण भक्ती जर कोण असेल तर ती खऱ्या अर्थानं श्री आहे. पण श्री शब्दाचा भक्तिशास्त्रामध्ये भक्ती असा अर्थ करा, ज्ञानशास्त्रामध्ये ज्ञान असा अर्थ आहे, व्यवहारशास्त्रामध्ये संपत्ती असा अर्थ आहे. वेगवेगळे असे श्री शब्दाचे अर्थ आहेत. मला वाटतं 4-5 अर्थ मी सांगून गेलो. हे सगळे अर्थ मला संतांकडे लावायचे. पहिला अर्थ श्री शब्दाचा मी केला होता, दारिद्र्यम दहती श्रीनाती दारिद्र्यम दहती इति श्री ही, दारिद्र्याचा नाश करते ते श्री. अशी श्री संतांकडे आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात श्री संतांची या. संत श्री ने युक्त आहेत, श्रीने संपन्न आहेत. श्री म्हणजे काय? दारिद्र्याचा नाश करते ते श्री. साधूच्या चरणाचा आश्रय करा, आपल्या जीवनातलं सर्व दारिद्र्य, सर्व दारिद्र्य आणि सर्व प्रकारचं दारिद्र्य नष्ट होतं. म्हणून संतांना श्री संतांची या असं म्हटलेलं आहे. ऐका, दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्याचा नाश करते म्हणजे श्री. दारिद्र्य म्हणजे काय? दारिद्र्याचे काही प्रकार आहेत ना. एक व्यावहारिक दारिद्र्य, गरीब असणं व्यावहारिक दारिद्र्य आहे. विवेकाचा अभाव असणं पारमार्थिक दारिद्र्य आहे. वैराग्याचा अभाव असणं पारमार्थिक दारिद्र्य आहे. परमार्थामध्ये आला वैराग्यच नाही, दरिद्र्य आहे. परमार्थातला तो दरिद्र्य आहे. हे सगळं दारिद्र्य जर घालवायचं असेल, संत चरणाचा आश्रय करा. वैराग्याचे काय भाग्य आणि संत संग हाची लाभ. संतांच्या संगतीमध्ये राहिला, वैराग्याचं भाग्य प्राप्त झालं. भाग्य म्हणजेच भाग्य लक्ष्मी श्री आहे. पण वैराग्य श्री प्राप्त होते साधूच्या चरणाजवळ राहिल्यावर. आणि मग वैराग्याचं जे दारिद्र्य होतं ते नष्ट होऊन जातं. म्हणून साधू जवळ राहा, वैराग्याचं दारिद्र्य संपवते म्हणून त्यांना श्री म्हणा. साधू जवळ राहा, व्यावहारिक दारिद्र्य सुद्धा जातं महाराज. साधू संतांकडे व्यावहारिक संपत्ती सुद्धा आहे. ज्ञानोबरायांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ. व्यावहारिकच अर्थ करायचा म्हटलं तर श्री संतांची या. संतांकडे श्री आहे म्हणजे व्यावहारिक संपत्ती सुद्धा आहेच आहे, नाही म्हणायचं कारण नाही. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये कथा येते, निवांत तुम्ही विस्ताराने ती वाचा, ऐका. संत महिपती महाराजांनी ती सांगितलेली आहे. तुकाराम महाराज एकदा मिरच्याच्या ते व्यवसाय करायचे, पोते घेऊन जायचे बैलाच्या पाठीवर टाकून. ते बाजाराला जात असताना एका गावातल्या देहू गावातल्या एका बाईनं काय केलं, तुकाराम महाराजांकडे एक तेलाची कुपी दिली. कुपी कळते ना, छोटीशी बॉटल तेलाची. येताना एवढं तेल घेऊन या. मला येता येत नाही, घरचं तेल संपलेलं आहे. कोणी कामं सांगायचं महाराज तुकाराम महाराजांना, महाराज त्यांची कामं करून द्यायची. त्या बाईनं ती तेलाची कुपी दिली. महाराज गेले. येता येता काय केलं महाराजांनी, तिनं सांगितलं जे तेल होतं ते तेल घेतलं आणि त्या बाईला ते तेल आणून दिलं. ती बाईनं ते तेल वापरायला लागले. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, त्या कुपीतलं तेलच संपना. महिना झाला, छोटीशी कुपी, महिना झाला, तेलच संपना. तिला आश्चर्य वाटायचं, तेल संपत का नाही. ती जास्त जास्त वापरायला लागली, फोडणी जरा जास्त तेलाची द्यायला लागली. 2 महिने झाले, तेलच संपना. मग कुजबूज सुरू झाली. तिनं सांगितलं शेजारणीला, तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. तुकाराम महाराजाकडे मी तेलाची कुपी दिली आणि माझं तेलच संपना. ती म्हणली, असं काही बी म्हणतेस म्हणा, बघ म्हणली घरात येऊन. तिनं बघितलं, किती तेल वापरण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा तेल जशाच तसं तेवढंच होऊन बसायचं. पुढच्या बाजारला तुकाराम महाराज जाऊ लागले. प्रत्येक घरातून एक एक बाई तेलाची कुप्या घेऊन बाहेर आली. महाराज आमचं एवढं तेल घेऊन या, आमचं एवढं तेल घेऊन या. महिपती महाराजांनी वर्णन केलंय. तुकाराम महाराजांनी त्या सगळ्यात तेलाची आपली बॉटलची एक माळ तयार केली, गळ्यामध्ये घालून घेतली. सगळ्या बॉटल घेऊन गेले तुकोबाराय. ज्या कुपीमध्ये आणलेलं तेल, तुकाराम महाराजांच्या हाताचा स्पर्श झालेलं तेल कधी जर संपत नसेल, त्या तुकाराम महाराजांची श्रीमंती काय असेल महाराज. विचार करा. आपण त्यांना दरिद्री म्हणतो, त्यांच्याकडे काही नव्हतं म्हणतो, सगळं म्हणतो, पण त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं ते दारिद्र्य आहे. स्वतःहून स्वीकारलेलं. कारण आम्हाला ती दारिद्र्य नाविलाजानं भोगावं लागतं, पण अशाही दारिद्र्यामध्ये परमार्थ करता येतो.
चिंतन करता येतं, याचा आदर्श जगाला घालून देण्यासाठी तुकाराम महाराजांनी दारिद्र्याचा स्वीकार केला. विठ्ठल माझा मुद्दा एवढाच आहे, संत श्रीमंत आहेत महाराज, रिद्धी सिद्धी संतांच्या चरणाला लागतात, अष्टमहासिद्धी त्यांना बरोबर आहे. म्हणून साधू संत व्यावहारिक श्रीने सुद्धा संपन्न आहेत, म्हणून श्री संतांची या माथा चरण. आध्यात्मिक संपत्तीचा विचार केला, दुसरा अर्थ मी केला होता, श्रीनाती पापम दहती इति श्री, आपल्या जीवनातलं पापच जाळून टाकते, तिला श्री असं म्हणा, असा जो अर्थ केलाय, ही श्री संतांकडे आहे. तुका म्हणे पापे जाती संतांशिया जपे, फक्त संतांच्या नामाचं जप करा महाराज, फक्त नामस्मरण करा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो, अखंड वदनी वदेतो, तुकाराम तुकाराम नाम घेता तापेय, ज्ञानदेव म्हणता माया गेले समूळ गुणगाया. श्रीनाती पापम अज्ञानम सर्वम दहती इति श्री. त्या साधू संतांच्या केवळ नामस्मरणाने आपल्या जीवनातलं सर्व अज्ञानाचं दारिद्र्य, वैराग्याचं दारिद्र्य, व्यावहारिक दारिद्र्य, पापाचं दारिद्र्य हे सगळं नष्ट होतं आणि तो साधक खऱ्या अर्थानं व्यावहारिक आणि पारमार्थिक दोन्ही अंगाने श्रीमंत होतो. म्हणून साधू संतांकडे सगळ्या प्रकारची श्री असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, श्री संतांची या विठ्ठल. आणखी चिंतन सांगतो, पुढे जातो, ऐका. श्री शब्दाचा उच्चार करत असताना तो कोणाच्या नावाच्या मागे करायचा याला सुद्धा शास्त्र आहे. शास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय, काही स्थान असे आहेत की त्यांच्या नावाच्या मागे श्री लावा. कोणाच्या मागे लावायचा श्री? त्याचं चिंतन करताना असं म्हटलंय, देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदेवताम सिद्धम सिद्धाधिकारांश्च श्रीपूर्वम समुच्चारयेत. श्रीपूर्वम यांच्या नावाच्या मागे समुच्चारयेत, यांच्या नावाच्या मागे उच्चारण करण्याच्या पूर्वी अगोदर श्री लावा. कोण कोण आहेत? देवम, देवाचं नाव घेताना राम सरळ म्हणू नये, श्रीराम श्रीकृष्ण असं म्हणावं. देवम. गुरुम, गुरूंचं नाव सरळ घ्यायचं नाही, त्यांच्या नावाच्या मागे श्री लावा. श्री गुरु असं म्हणतो आपण. श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानेश्वर महाराज असं म्हणा, श्री नारायण असं म्हणा. नाव खरं तर घेऊ नये गुरूंचं, समोर माघारी नाव घ्यावं, आणि घेतलं तरी श्रीपूर्वक गुरुचं नाव घ्यावं. श्री नारायण असं म्हणावं. देवम गुरुम गुरुस्थानम, गुरु ज्या ठिकाणी राहतात, एखादं साधी वाडी असेल, शेत असेल, काही असेल, जिथं गुरु राहतात त्या गुरु राहणाऱ्या त्या स्थानाच्या नावाच्या मागे श्री लावा. आळंदीत राहत असतील तर श्री आळंदी असं म्हणा. इथं राहत असतील आपल्या सारोळ्यात तर श्री सारोळा असं म्हणा. कुठेही राहू द्या, त्या नावाच्या मागे श्री लावा. गुरुस्थानम तीर्थ, देवम गुरुम गुरुस्थानम. पुढे म्हटलंय क्षेत्रम, एखादं क्षेत्र आहे, काशी हरिद्वार क्षेत्र आहे, आळंदी पंढरी क्षेत्र आहे, या क्षेत्र देव गावाच्या नावाच्या मागे श्री लावा. श्री पंढरीशा असं म्हणा, श्री अलंकापुरम असं म्हणा. क्षेत्राच्या मागे श्री लावा. अजून कुठं? क्षेत्राधिदेवताम, त्या त्या क्षेत्राच्या त्या त्या अधिष्ठात्री देवता असतात. आळंदीची देवता कोण आहे? दैवताचे नाव त्या त्या क्षेत्राची ती ती देवता. काशीची देवता भगवान श्री विश्वनाथ आहे, श्री विश्वनाथ असं म्हणा. श्री विठ्ठल असं म्हणा. पंढरी क्षेत्राची अधिष्ठात्री देवता विठ्ठल परमात्मा आहे, म्हणून श्री विठ्ठल असं म्हणा. श्री ज्ञानेश्वर महाराज असं म्हणा. श्री सिद्धेश्वर असं म्हणा. श्री भैरवनाथ असं म्हणा.
त्या त्या देवतेचं नाव घेताना श्री मागं लावा. पुढं असं म्हटलंय सिद्धम, एखादा सिद्ध महात्मा आहे, सिद्धानाम कपिलो मुनिही, एखादा ऋषी आहे, मुनी आहे, साधू आहे, सिद्ध महापुरुष आहे बाबांसारखा, तर त्यांच्याही नावाच्या मागे श्री लावा. ज्ञानेश्वर महाराज सिद्ध आहेत, सिद्धांचे राजे आहेत, पण अशा संतांच्या, अशा सिद्ध महापुरुषांच्या नावाच्या मागे श्री लावा. आणि शेवटी म्हटलंय सिद्ध अधिकारांश्च, ज्यांचा अधिकार सिद्ध आहे. सिद्ध अधिकाराचे काही लोक जगामध्ये असतात, श्रेष्ठ लोक असतात, त्यांच्या नावाच्या मागे श्री लावा. एखादा मोठा अधिकार प्राप्त असलेला पुरुष आहे, समजा एखादी स्त्री असू शकते, एखादा पुरुष असू शकतो की त्याचा अधिकार त्या त्या क्षेत्रामध्ये मोठा आहे. गायनाच्या क्षेत्रामध्ये अधिकार मोठा आहे समजा एखाद्याचा, मृदंगाच्या क्षेत्रामध्ये एखाद्याचा अधिकार मोठा आहे, कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये एखाद्याचा अधिकार मोठा आहे, मोठ्या अधिकाराचा कीर्तनकार आहे, समाजातला गावातला एखादा मोठा प्रतिष्ठित अधिकारी माणूस आहे समजा, तो पुरुष असेल कदाचित स्त्री असेल, तर त्या दोघांच्याही नावाच्या मागे श्री लावा. शास्त्र सांगते का त्याचा विशिष्ट अधिकार आहे, तो तुमच्यातला मोठा आहे म्हणून त्याच्या नावाच्या मागे श्री लावा. पुरुष असेल तर श्रीमान असं लावा, स्त्री असेल तर श्रीमती असं लावा. पण लावा, श्री शिवाय त्याचं सरळ उच्चारण करू नका. ही आपली भारतीय संस्कृती आहे. विठाल ऐका, संत महात्मे सिद्ध आहेत म्हणून श्री संतांची या. संत महात्मे सिद्ध अधिकाराने संपन्न आहेत म्हणून श्री संतांची या. संत महात्मे देवते संत, देवते संत, असे देवाच्या नावाच्या मागे लावायचंय. संत महात्मे देवच आहेत, किंबहुना देवापेक्षा काकणभर श्रेष्ठ आहेत म्हणून संतांच्या नावाच्या मागे श्री लावा. संत म्हणजे ते तीर्थ, ते क्षेत्र, जगीतेची पवित्र असं असल्यामुळे संत म्हणजे क्षेत्रच आहे आपल्यासाठी, म्हणून संताच्या नावाच्या मागे श्री लावा. संत म्हणजे आपल्यासाठी गुरुच आहेत, गुरुच्या नावाच्या मागे श्री लावतात. संत आपल्यासाठी गुरुच आहेत, संताच्या नावाच्या मागे श्री लावा. हे सगळी अवच्छेदक संतांच्या ठिकाणी बसत असल्यामुळे तुकाराम महाराज शास्त्रीय संस्कार या ठिकाणी जगाला देत आहेत, आदर्श देत आहेत. संतांच्या नावाच्या मागे श्री लावलं पाहिजे म्हणून श्री संतांची या माथा चरणावरी विठोबार चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांच्या, देवाच्या, ग्रंथाच्या, श्रेष्ठ महात्म्यांच्या, पुरुषांच्या नावाच्या मागे श्री लावलं पाहिजे. हे संस्कार तुकाराम महाराज आपल्याशी देत आहेत. श्री संतांची या. श्री या शब्दाचे अनेक अर्थ होतात. पापम दारिद्र्यम दहती, आश्रयती परमात्मानम, ज्ञान म्हणा, भक्ती म्हणा, लक्ष्मी म्हणा, हे सगळे श्री शब्दाचे अर्थ संतांच्या ठिकाणी सिद्ध होतात. म्हणून संतांच्या नावाच्या मागे श्री असं लावलं पाहिजे. म्हणून तुकोबराय ज्या संतांच्या चरणावर मस्तक टेकतात
ते संत सामान्य नाहीत, ते श्रीमंत आहेत, श्रीने संपन्न आहेत असं सूचित करतात. संत महात्म्यांना श्री संतांची असं म्हणून संबोधितात. हे सामान्य संत नाहीत, संतांचा अधिकार, संतांचं महात्म्य या श्री शब्दातून सूचित केलेलं आहे. सामान्य समजू नका संतांना, संत फार मोठे असतात. आपल्यापेक्षा आपण दरिद्री आहेत. आपल्याकडं काय आहे? खरी श्री तर संताकडेच आहे. खरी श्री तर कुणाकडे आहे? संतांकडेच आहे. सूचित केलं आहे तुकाराम महाराजांनी या चरणातून. आपल्याला वाटतं लक्ष्मी, पण आपल्याकडं सगळं दारिद्र्यच आहे खऱ्या अर्थानं महाराज. अध्यात्माचं, व्यवहाराचं खरं नाव संताचंच झालंय. आपले नाव कोण विचारतं? गावात कोणी विचारतं आपल्याला? तुकाराम महाराजांचं त्रैलोक्यात पूजन होतंय. खरी मान्यता कोणाला प्राप्त झाली? तुकाराम महाराजांना. पण खरी श्री तुकाराम महाराजांकडे आहे. खरी संपत्ती तुकाराम महाराजांकडेच आहे महाराज, संतांकडेच आहे. ज्ञानोबारायाकडेच खरी श्रीमंती सुद्धा आहे. खरं ज्ञान, वैराग्य ही सगळी श्रीच आहे, तुकाराम महाराजांकडे आहे, संतांकडे आहे. पण ही सगळी श्री जर प्राप्त करायची असेल तर संतांच्या चरणाला लागावं, त्याशिवाय ही श्री प्राप्त होणार नाही. कारण ही श्री संतांच्या आश्रयाने राहते. ही गुणकुसुमांची माळा घेऊनी मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेवसी तपावे. म्हणून वैराग्यवान निरपेक्ष असे जे संत महात्मे आहेत त्यांच्या गळ्यामध्ये ही मुक्ती नावाची बाळा सगळे गुण घेऊन येते. आणि हे हार, हे जे पुष्पहार आहे ते गुणकुसुमांची माळा ते घालत असते. म्हणून खरे गुणश्री हे सर्व संतांच्याकडेच आहे. म्हणून ही सगळी श्री प्राप्त करायची असेल तुकाराम महाराजांनी सूचित केलंय, एकच काम करा. काय? श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ज्ञानेश्वर. अशा प्रकारच्या श्रीने संपन्न असणारे पूजनीय वंदनीय बाबा आहेत. बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची, त्यांच्या चरणावर मस्तक टेकायचं. आपण सगळेजण आनंदानं या ठिकाणी प्रत्येक महिन्याला हा उत्सव करता, आळंदीसारखा सोहळा साजरा करता. खरंच सर्वांना मनस्वी धन्यवाद, सर्वांचे आभार व्यक्त करतो. सेवेला आमचे अंबादास महाराज, सगळीच गायक वादक मंडळी, तुम्ही एवढ्या रामनवमीच्या सारख्या पिरियडमध्ये सुद्धा अचानक या ठिकाणी आलात. तुम्ही या ठिकाणी, नाहीतर अवघडच झालं तर यावेळेस गायक वादक भेटणं सुद्धा, परंतु तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला हे वंदन करतो, धन्यवाद देतो सर्वांना आणि सेवेला पूर्ण विराम देतो. चाल घ्यायची सेवा सरळ सरळ घेऊ अशी एकदम 2च मिनिटं.